कोलेस्ट्रॉल म्हणजे कफ, आणि कफाला कमी करण्यासाठी जे जे उपाय सांगितलेले आहेत कफ कमी करण्याचे हे सगळे करायचे, आणि कफ कमी करण्यासाठी पित्ताला थोडंसं वाढवायचं. नमस्कार, वैद्य सुविनय दामले. कोलेस्ट्रॉल कसं कमी करायचं ते आधी सांगा. ते रिपोर्ट करतो आणि प्रत्येक वेळेला ते काही कोलेस्ट्रॉल नॉर्मल होत नाही. आम्ही कितीही डाएट केला, आम्ही कितीही तेल तूप कमी खाल्लं, आम्ही कितीही वजन कमी करण्याचा प्रयत्न केला, ते फॅट काय कमीच होत नाही आहे, जाडी वाढतच राहते. रिपोर्ट्स, म्हणूनच मी सांगतो रिपोर्ट्स करण्याच्या भानगडीतच पडायचं नाही. आधी मुळात ते सगळं चुकीचं आहे. रामदास स्वामींच्या एका श्लोकामध्ये ते असं म्हणतात, संसार मुळीचा नासका, विवेके करावा नेटका, नेटका करिता फिका होत जातो. असं आसक्ती सोडून द्यायची. आणि आसक्ती कधी सुटते? जेव्हा तो नेटकेपणाने करता तेव्हा. हे सगळं जे काही आपण सगळ्या चुका करतोय, आणि ह्या चुका करतो म्हणून पाप करतो, आणि पाप करतो म्हणून काशीला जावं लागतं. हा द्रविडी प्राणायाम कोणी सांगितलाय? पापच करू नका ना कोणी, मग काशीचा काही प्रश्नच येणार नाही आहे. आम्ही नको त्या वेळेला खातो, आणि मग कोलेस्ट्रॉल वाढवून बसतो, आणि मग आता हातातली वेळ गेली, आता मग परत औषधच खायची. म्हणजे आधी चुका करायच्या आणि त्यानंतर निस्तरत बसायच्या. ह्याला काय अर्थ आहे सांगा ना. आता तरी कोलेस्ट्रॉल वाढत असेल, जे वाढलेलं आहे ते शरीरातनं बाहेर काढून टाकायचं आहे, आणि बाहेर काढून टाकण्यासाठी जे मार्ग आहेत ते मार्ग मोकळे करून ठेवा. मुद्दाम वेगळा डाएट बदलण्याची तशी काही आवश्यकता नाही, असं माझं वैयक्तिक प्रामाणिक मत. तुम्ही जर व्यवस्थित खाल्लेलं अन्न पचवायला जर 3-4 तासांचा अवधी जर नीट दिलात, जेवल्यानंतर 2 ते 3 तास आवश्यक असतात, तो कफाचा काळ असतो पचनाचा. ह्याला म्हणतात विपाक. हा जो कफाचा विपाक असतो, हा जर आपण सांभाळला, याच्यात जर तुम्ही आडवा केला नाहीत, मिक्सर सुरू केला आणि त्याला जर लगेच आडवा केला तर पचन कसं होणार? पोटाचं मिक्सर म्हणतोय मी. झोपलात तुम्ही जेवल्यानंतर लगेच तर कोलेस्ट्रॉल हमखास वाढणार आहे. याचाच अर्थ तुम्हाला जेवल्यानंतर 3 तास उभंच राहिलं पाहिजे, स्टँडिंग पोझिशनमध्ये. डायबिटीजमधलं एक सूत्र या ठिकाणी मी तुम्हाला आठवून देऊ शकतो. आस्या सुखम स्वप्न सुखम दधिनी ग्राम्यौदकानुपरसा पयांसी नवान्नपानम गुडवैकृतम च प्रमेय हेतू कफकृच्च सर्वम. हे सगळी कारणं जी सांगितली ही कोलेस्ट्रॉल वाढणारी कारणं आहेत असं म्हटलं तरी चालेल. त्याच्यातलं सगळ्यात पहिलं जे आहे हे आसनामध्ये मिळणारं सुख आणि झोपेमध्ये मिळणारं सुख, ही 2 सुखं पहिल्यांदा कमी करायची. ही जर कमी केली तर कोलेस्ट्रॉल लोअर व्हायला मदत होते, आपणच लोअर व्हायला मदत होत असते. आसक्ती सोडून द्यायची, चांगल्या आहाराची आसक्ती सोडायची. मग मिलेट्सवर या. मिलेट्स खाल्लं तरीसुद्धा तुम्हाला चांगला पद्धतीने फायदा होईल कोलेस्ट्रॉल लोअर व्हायला. गहू आणि तांदूळ ह्या प्रापंचिक त्या धान्यांमध्ये आपण अडकल्यामुळे आपल्याला ही बाकीची जी धान्य आहेत ह्या धान्यांचा वापरच कधी करावासा वाटत नाही. कोकणामध्ये ज्या दिवशी भात असतो त्या दिवशी भाकरी असत नाही, भाकरी असते त्या दिवशी चपाती असत नाही. एका वेळेला 2 ते 3च पदार्थ असतात, आणि हे जर 2-3 पदार्थ जर आपण व्यवस्थित घेतले तर आपल्याला बॅलन्स होता येतं, आणि मग त्याच्यासाठी वेगळा ताणाताणी काही करायला लागत नाही. मिलेट्सवर आपण वेगळे व्हिडिओ बघणारच आहोत, परंतु ह्या मिलेट्सचा सुद्धा युक्तीने वापर करायचा आहे. जी मुलं खूप ढेरपोटी असतात, ज्यांचं पोषण खूप झालेलं आहे, त्या मुलांच्याही शरीरामध्ये कोलेस्ट्रॉल खूप वाढलेलं आहे, आणि मग ती येऊन परत डॉक्टरना सांगतात, ओ डॉक्टर आमचं मुलगा बारीक झालं हो, त्याला काहीतरी टॉनिक द्या हो. मग आम्ही काय सांगतो, नाचणीचं सत्व द्या. नाचणी हे सुद्धा तसं निकृष्टच धान्य. आयुर्वेदात सांगितलं नाचणीसारखं निकृष्ट दुसरं काहीच नाही, पण ते टॉनिक म्हणून जर खपवलं तर खपवता येतं. ह्या मिलेट्सला श्रीधान्य म्हटलं की शरीराचं वाढणारं पोषण आपण थांबवू शकतो, आणि वाढलेलं पोषण थांबवणं म्हणजेच कोलेस्ट्रॉल लोअर करणं. मग नाचणीचा वापर करा. गादी गिरद्यांवर लोळू नका, जरा सतरंजीवर लोळा ना. लोटांगण घाला, प्रदक्षिणा घाला. पाण्यात डुंबण्यापेक्षा वाळूत डुंबा असं मी म्हणेन. वाळूत लोळा. तुम्ही कधी चिमणीला मातीमध्ये असं लोळताना अंग घासताना बघितलंय? गाढवाला राखेत लोळताना बघितलंय? कुत्र्याला असं ढिंग वर करून लोळताना बघितलंय अंग घासताना? हे कोलेस्ट्रॉल कमी करत असतात. त्यांच्या शरीरात वाढलेली फाजील चरबी कमी करायची, आणि यासाठी छान लोळायचं, मनमोकळा व्यायाम करायचा. अगदी तो जिममध्ये अगदी मोजून मापून वजनं लावून असं करण्याची आवश्यकता नाही. सहजपणे शरीराला आळोखे पळोखे द्यायचे, आणि शरीरात जे वाढलेलं आहे ते हळूहळू काढून टाकायचं. तपासायच्या भानगडीत पडायचंच नाही. मला आलेला हलकेपणा हा कुठच्या यंत्राला समजेल मला सांगा? आणि माझं शरीर यंत्र कशाला सांगेल? या शरीरासारखे दुसरे यंत्र नाही, असं जर रामदास स्वामींनी या यंत्राचं वर्णन करून ठेवलंय, मग या यंत्रालाच विचारायचं की तुला शरीरात आणखीन काय पाहिजे? कोलेस्ट्रॉल वाढलंय, कुठे वाढतं सगळ्यात जास्ती? इथे ढेरीच वाढते ना. असं सावधानमध्ये उभं राहायचं, आणि ही अनवटी इथे गळ्याला लावायची, आणि सहजपणे खाली बघायचं.
पोट दिसण्याच्या अगोदर आपल्याला पायाचे अंगठे दिसले पाहिजेत. अंगठे जाऊ देत, नख दिसलं तरी समजायचं आपल्याला कोलेस्ट्रॉलची भीती नाही. एवढं जर पोट तुमचं, वाकून नाही बघायचं, सावधानमध्ये उभं राहून जर तुम्ही खाली बघितलं आणि पायाचं नख जरी दृष्टीला पडलं तरी समजायचं आपल्याला कोलेस्ट्रॉलची काळजी करण्याचं कारणच नाही. कोलेस्ट्रॉल म्हणजे कफ, आणि कफाला कमी करण्यासाठी जे जे उपाय सांगितलेले आहेत कफ कमी करण्याचे हे सगळे करायचे. आणि कफ कमी करण्यासाठी पित्ताला थोडंसं वाढवायचं. आयुर्वेदामध्ये बॅलन्सिंग जे आहे हे ज्या वैद्याला किंवा ज्या रुग्णाला जमतं तो लवकर निरोगी होतो. कफ वाढवायचा असेल तर आपल्याला पित्ताला कमी केलं पाहिजे, आणि जर कफ कमी करायचा असेल तर पित्ताला थोडंसं वाढवलं पाहिजे. तिखट पदार्थ, मसाल्याचे पदार्थ, वृक्ष पदार्थ असे जर जास्ती खाल्लेत तर तुमचा हा काही वाढलेला कोलेस्ट्रॉलचा भाग आहे हाही कमी व्हायला मदत होईल. नाकातोंडातनं जरा पाणी येऊ देत, ही सगळी स्रोतसं मोकळी होऊ देत. नुसती डोक्याची स्रोतसं मोकळी होत नाहीत, हृदय पण मोकळं होत असतं. हृदयातनं जे काही बाहेर पडायला पाहिजे तेही सगळं बाहेर पडत असतं. त्यामुळे योग्य प्रमाणामध्ये कच्च्या मसाल्याचा वापर जेवणामध्ये करायचा, हा देखील खूप चांगला फायदेशीर असतो. कुस्ती खेळायची, अंग रगडून घ्यायचं, राखेमध्ये असं अंग चोळायचं, त्रिफळा चूर्ण अंगाला असं चोळून लावलं ना तरीसुद्धा खूप चांगला फायदा होतो. कसं आहे माहिती आहे, युक्ती जर वापरली आणि आपल्याला जे करायचं आहे ते जर मन मोकळेपणाने आणि प्रसन्नपणे केलं तर आपल्याला सगळं शरीर बॅलन्स करून मिळत असतं. शरीरावर विश्वास ठेवा, बाहेरच्या यंत्रांवर विश्वास ठेवू नका. धन्यवाद.